नमस्कार मित्रांनो, आर1 मराठी कथा या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. कृपया ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे त्या लोकांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण हा चॅनेलवर माझा पहिला व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, तुमचा वेळ जास्त न घेता मी कथेला सुरुवात करतो. माझ्या बापाने दुसरे लग्न केले होते. तिचे नाव रीना होते. मला पहिल्यापासूनच तिच्याबद्दल फार काही आपुलकी वगैरे नव्हती. मी तेव्हा कॉलेजला होतो. माझे वय साधारण 25 वर्ष होते. तिचे वय 35 वगैरे असेल जेव्हा ती माझ्या घरी लग्न करून आली होती. मला जरी तिच्याबद्दल काही आपुलकी नसली तरी एक गोष्ट मात्र नक्की होती, ते म्हणजे साला तिची फिगर कमालीची कडक होती. मला काही देणे घेणे नव्हते की ती माझी सावत्र आई आहे, कारण ती काही माझ्या रक्ताची नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी ती केवळ एक स्त्री आहे. त्यामुळे मी तिच्या शरीराकडे अगदी वासनेच्या नजरेने बघत असतो. तिची फिगर म्हणजे 36, 24, 36 अशी होती. गोरी असल्यानंतर तिच्या फिगरला ती कमालीची उठून दिसत होती. अगदी पाहिजे तशी अंगावर चरबी असल्याने तिला कोणताही ड्रेस घातला तरी ती खूप देखणी आणि मादक दिसत होती. तिच्या छातीला आणि मागच्या भागाला बघून मी कित्येक वेळा स्वतः हलविला असेल. हे सगळे जरी खरे असले तरी मला तिच्यावर डाऊट होता की ती बाहेर कुठेतरी जाऊन लफडं करत आहे म्हणून. त्याचे कारण म्हणजे ती खूप वेळा दुपारी कुठेतरी बाहेर जात होती एकटीच, आणि तिला त्याबद्दल विचारले की ती नेहमी म्हणायची मी भाजी आणायला जात आहे असे. खूप वेळा मी बघितले होते की ती भाजी आणायला म्हणून जायची, खरे तर येताना तिच्याकडे भाजी नसायची. त्यामुळे तर माझी शंका जास्त वाढली होती. यात साक्षमोक्ष लावायचा म्हणून एकदा ती जेव्हा अशीच दुपारी खूप दिवसांनी बाहेर पडली तेव्हा मी तिच्या मागे गेलो. तिच्या आणि माझ्या गाडीत असे अंतर ठेवले होते की तिला ते समजणार नाही. भाजी मार्केट तर खूप मागे गेले होते. ती खूप दूर एका घराजवळ जाऊन थांबली. तो मोठा बंगला होता. तिने गाडी लावली आणि आत गेली. तिथे बाहेर कोणीच नव्हते. ते बघून मी पण हळूच तिच्या मागे गेलो. ती आत जाताच मी त्याच्या घराच्या मागे गेलो आणि काही दिसते का ते बघू लागलो. माझ्या नशिबाने त्या घराची खिडकी थोडीशी उघडी होती. आत रीना मला एका पुरुषाच्या मिठीत जात असल्याचे दिसत होते. मी डोळे मोठे केले आणि हळूच लपून ते काय करतात ते बघू लागलो. तो माणूस खूप ढोला होता, तरीही रीनासारखी इतकी मादक स्त्री त्याच्या मिठीत कशी काय गेली हेच मला कोडे पडू लागले होते. त्या ढोल्या माणसाने रीनाचे कपडे काढले आणि तिला पूर्ण उघडे केले. कोणताही रोमॅन्स नाही की कोणताही फोर प्ले नाही. रीनाने पण त्याचे कपडे काढले. तो इतका ढोला होता की त्याच्या पोटाकडे बघून मला किळस वाटली. त्याचबरोबर उलट रीना होती. रीना जशी बाहेरून मादक होती त्याचपेक्षा कित्येक पटीने मादक ती आतून होती. त्या निमित्ताने मला तिला पूर्ण उघडं बघायला मिळत होतं. त्याचमुळे तसा मी खुश होतो. त्या माणसाने तिला सरळ खाली झोपवले आणि ते भले मोठे धड त्याच्यावर जाऊन पडले. त्याला काही केल्या तिला ठोकता येत नव्हतं, कारण त्याचे शरीर खूप मोठे होते. त्यामुळे रीनाला पण फार काही मजा येत असेल मला तिच्याकडे बघून वाटत नव्हतं. तरीही तो काही केलं ऐकायला तयार नव्हता. कसा बसा त्याचा छोटासा सोटा जागा झालाच आणि त्याने जमल तसा चिमणीमध्ये ते सरकवला. इतका छोटा सोटा बघून मला तर हसू आले. त्याने कसे बसे 2-3 वेळा तिची कंबर मागे पुढे केली आणि त्याचे काही 2-3 थेंब पाण्याचे होते ते तिच्या चिमणीत सोडले आणि तो शांत पण झाला. अवघ्या 1 ते 2 मिनिटात त्याचा हा डाव झाला असेल. पण रीना मात्र अजिबात खुश असल्याचे मला स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर बघून समजत होते. तिने कपडे घातले आणि ती बाहेर पडू लागली. तसा मी झटकन तिथून बाहेर पडलो आणि माझ्या घरी आलो. थोड्या वेळाने ती पण आली. मी तिला विचारले तू कुठे गेली होती? त्यावर तिने नेहमीचे उत्तर दिले, भाजी आणायला. त्यावर मी म्हणालो कुठे? त्या ढोल्या माणसाकडे? त्याच्या घरी का? माझा प्रश्न ऐकून तिचा चेहरा पडला आणि ती मला म्हणाली तुला कसे माहिती? त्यावर मी म्हणालो मला तुझ्यावर आधीपासून शंका होती आणि म्हणूनच मी आज तुझ्या मागे आलो होतो आणि मला समजले आहे. ती काही बोलत नाही ते बघून मी तिला म्हणालो मी जर बाबांना सांगून असे वाटत असेल तर तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. मी असे म्हणताच ती खुश झाली आणि मला म्हणाली बोल मी काय करू तुझ्यासाठी? असे म्हणताच मी माझा सोटा बाहेर काढला आणि तिला म्हणालो जे त्या ढोल्या माणसाला तू करू शकत नाहीस आणि ते माणूस तुझ्यासोबत करू शकत नाही ते आपण दोघे करायचं आहे. मी असे म्हणत असताना तिची नजर माझ्या सोट्याकडे गेली. खूप वर्षाने तिने असा तरुण आणि भला मोठा सोटा बघितला असल्याने ती पण थोडी चलबिचल झाली होतीच. त्यातच माझी मागणी ऐकता तिला पण ते आयते मिळाले होते. मी पुढे झालो आणि तिने माझ्या तोंडात तोंड दिले आणि ती मला म्हणाली मला चालेल आणि जर मला जे पाहिजे ते घरच्या घरी मिळत असेल तर मला कशाला बाहेर जावे लागेल. असे म्हणून तिने माझी किस घ्यायला सुरुवात केली. तिच्या त्या ओठांना मी माझ्या तोंडाने तिचे ओठ चोखू लागलो आणि तिला चावू लागलो. तिच्या त्या मदमस्त देहावर माझा हात मी सर करत फिरवू लागता ती प्रचंड गरम झाली. ती मला म्हणाली आजवर मी फोर प्ले साठी किती तडपडत होते. माझ्या सोन्या इतके दिवस तू कुठे होता? ये असा जवळ ये माझ्या राजा. असे म्हणून तिने मला तिच्या जवळ ओढले आणि मला कचकटून मिठी
मारली आणि तिची छाती माझ्या छातीला घुसळू लागली. तिच्या मिठीत जाताच तिने लावलेल्या परफ्यूमच्या वासाने मी बेधुंद झालो. तिची छाती मी माझ्या हाताने जोरजोरात दाबू लागताच ती बेभान होऊन माझे कपडे काढू लागली. बघता बघता तिने माझे सगळे कपडे काढले आणि मला पूर्ण उघडे केले. मी देखील तिचे सर्व कपडे झटकन काढले आणि तिलाही पूर्ण उघडे केले. अवघ्या काही वेळापूर्वी जो मदमस्त देह मी लांबून बघत होतो तोच मदमस्त देह आता मी उपभोगत होतो. मला काय करू आणि काय नको असे झाले होते. तिच्या उघड्या देहावर मी तुटून पडलो. तिच्या छातीला माझ्या हाताने जोरजोरात दाबू लागता ती किवाळत होती. मला त्याच्याशी काही देणे घेणे नव्हते. मी तिच्या छातीच्या मनुक्याला माझ्या तोंडात घेतले आणि त्याला चोखू लागलो. चोखून मी त्यांना असे काही बाहेर काढले की ते बघून तिला पण विश्वास बसेना की तिचेच मनुके आहेत. खूप वेळ चोखून झाल्यावर मी तिच्या चिमणीकडे गेलो. तिच्या गोऱ्या व गुलाबी चिमणीकडे माझी जीभ ठेवून त्यांना चाटू लागलो. ती कमालीची बेभान झाली. तिने माझे तोंड तिच्या चिमणीवर दाबले आणि जोरजोरात माझे तोंड दाबून ती चाटून घेऊ लागली. तिला जे हवे होते ती माझ्याकडून मिळत होते. तिची चिमणी चाटून झाल्यावर तिने माझा ताबा घेतला. तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला आणि त्याला चोखू लागली. आधीच मोठा झालेला माझा सोटा तिच्या चोखण्याने तर रॉडसारखा कडक झाला होता. ती वेड्यासारखी त्याला चोखत होती. पूर्ण आत घेऊन जेव्हा माझा सोटा ती तोंडातून बाहेर काढत होती तेव्हा तिच्या थोकेने माझा सोटा ओलाचिंब होत होता आणि खूप वेळ त्याला चोखून झाल्यावर ती बाजूला झाली. मी तिला आता खाली झोपवले आणि तिचे पाय फाकवताच तिच्या चिमणीत माझे भले मोठे हत्यार कोंबले. एका दणक्यात माझा सोटा आत जातात मी माझी कंबर प्रचंड वेगाने मागे पुढे करत हलवू लागलो. माझी कंबर जशी मागे पुढे होत होती तसं माझा सोटा तिच्या चिमणीत आत बाहेर करत होता. एकसारखेच ठोक ठोक मी तिला ठोकत होतो. आम्ही दोघे पण घामाने पूर्ण डबडबलो होतो. तिला खूप वर्षाने मनासारखा कोणीतरी ठोकणारा मिळाला होता. त्यामुळे ती मला खूप आवेगाने प्रतिसाद देत होती. खूप वेळ तिला ठोकून झाले आणि मग मी शेवटी माझे सगळे पाणी तिच्या चिमणी सोडले आणि आम्ही दोघे पण शांत झालो. तेव्हापासून रीनाने त्या माणसाचे संबंध तोडले आणि मी तिला घरच्या घरी रोज ठोकून काढू लागलो. कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन कथेमध्ये.